दर्शनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला आपण वळूयात जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल युवराजी माळी सरांचा. दर्शनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. प्रवीणजी ठाकूर यांना आपण विनंती करतोय आणि सत्यभानजी तांडेल यांना देखील विनंती आहे. प्रवीणजी ठाकूर आणि सत्यभानजी तांडेल साहेबांना आपण विनंती करूयात की त्यांनी देखील आपला येऊन सन्मान स्वीकारावा. प्रवीणजी ठाकूर आणि सत्यभानजी तांडेल साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व सत्यभानजी तांडेल साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हेमंत शेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मित्र आहेत हे सर्व आणि साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच आपण प्रवीणजी ठाकूर यांना विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. प्रवीणजी ठाकूर यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा जशी मॅचला सुरुवात होईल तसा युवराजी माळी साहेबांचा इथे शुभ आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. थँक्यू विपुल पाटील सर, धन्यवाद संयमची गरज सर. हो, इनसाइड आउट पद्धतीने गॅप मध्ये बॉल एका टप्प्याने चाललाय वाडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणि सूरज पाटीलचा तडाखा आता सुरू झालाय कारण बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग आपण पाहताय. याच दरम्यान ऍडव्होकेट आदित्यजी मडवी साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. बॅकफुटला गेले आणि लेट पण थेट लेट कट केलंय. शेवटच्या मुवमेंटला बॉलला थर्डमॅनला पाठवलाय आणि सलगचा तिसरा चौकार येतोय तो सूरज पाटीलच्या बॅटमधून. हॅलो, ऍडव्होकेट आदित्यजी मडवी साहेबांचे तो शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पाचवा खेळाडू ठरला या स्पर्धेतील ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार लगावलेत. प्रणय म्हात्रे आपले गुणलेखक आम्हाला ही माहिती पुरवतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटचं फेस ओपन करून शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलं होतं. डॉट आलाय. विवेक शेलार आपण पाहतो त्याच्या विरुद्ध सूरज पाटील यांनी मात्र तब्बल 3 चौकार मारलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय बिनबाद. 13 धावा धावफलकावर आहेत. ग्रीष्मा 11 ACC मोठीच होईल. हॅलो, सन्माननीय आदरणीय संजयजी सोनावले साहेबांचे ते शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी सोनावले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अंपायर रिव्ह्यू आहे सध्या आपण पाहतोय. ऑनफिल्ड पंचांनी टेक्निकल टीमला हा निर्णय सोपवलाय की ओव्हर स्टेप आहे का एकदा चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाने मात्र शहानिशा केली. 24 लाईव्ह इव्हेंट्स जेपी पॅनल खरं तर त्यांच्या कामगिरीसाठी ओळखलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालं. थोडीशी साशंकता होती ऑनफिल्ड पंचांच्या मनात, मात्र ती आता मात्र दूर केली आमच्या टेक्निकल टीमने आणि तिसऱ्या पंचांनी. 13 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक विवेक शेलार ऍज ऑल इंडिया आयकॉन प्रिन्स ऑफ भिवंडी खालिद एक्सप्रेस त्याच्या विरुद्ध सूरज पाटीलचे 3 नेत्र दीपक चौकार. जीवित म्हात्रेने एक सिंगल काढून जशी स्ट्राईक रोटेट केली त्यानंतर मात्र 3 सलग चौकार आणि शेवटचा बॉल डॉट अशी मात्र कहाणी राहिली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची. आणि आता कॅप्टन सध्या साईश म्हात्रे मॅन फ्रॉम जासई सध्या बॉलिंग मार्कवर. डावकुऱ्याचा हा जलदगती गोलंदाज आहे आणि समोर मॅन फ्रॉम मुळे खंड जीवित म्हात्रे. या अगोदरच्या सामन्यामध्ये काय अतिशय पारी खेळली होती जीवितने. फुलरलेनचा बॉल होता आणि कनेक्ट करता आला नाहीये. पंच मात्र आपल्याकडे वळतायत आणि सांगतात इट्स अ वाईट बॉल.
लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळाली. फुरल लेंथ होता आणि तो जर कनेक्ट झाला असता तर कदाचित ते धावा पाहायला मिळाल्या असत्या. जीवित मात्रेची ती 36 धावांची खेळी होती. आपण पाहिलं तर प्रणय आणि 72 धावांचं टार्गेट होतं. 71 धावांचं टार्गेट होतं आणि तिथे मात्र संघ विजयी होता होता राहिला होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं सायुषने. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ढकललं जीवित मात्रेने आणि इथे एक धाव मात्र त्याने अजून प्राप्त केली आहे. टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 15 धावसंख्येवर. त्या सामन्यामध्ये आपण प्रणय पाहिलं की जीवित मात्रे वगळता इतर कोणताही खेळाडू ग्रीष्म 11 आयसीसी मोठेजोई संघाचा चमकला नव्हता आणि त्यामुळे संघ एका धाव्याने पराभूत झाला. मात्र या मॅच मध्ये आता डू ऑर डाय सिच्युएशन आहे. इथे जो संघ पराभूत होणार तो स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे. त्यामुळे आता काय करायचंय ते याच मॅच मध्ये करायचंय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे दोन्ही संघांना. इथे जो संघ जिंकेल तोच पुढे जाणार आहे. एज लागली होती. फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट केलं स्ट्रायकिंग एंडच्या ऐवजी बॉलिंग एंडवर. वेल स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला फ्लाय स्लिप मध्ये स्मिथच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी स्मिथकडनं मिसफील्ड होताना आपण पाहिली होती पॉइंटला आणि मात्र इथे चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र डायरेक्ट हिट काही झाली नाही. रन मिळाली. टीमची टोटल 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. जास्त उसने घेणारा चेंडू आणि पंच पुन्हा आपल्याकडे वळतात आणि पुन्हा सांगतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. साईश मात्र आपण पाहतोय की डावकृताचा गोलंदाज आणि पिचिंगच आपण पाहिली तर अगदी 5व्या यष्टीवर झाली होती वाईड लाईनच्या आतमध्ये आणि त्यामुळे नंतर टप्पा पडल्यानंतर अजूनच जास्त बाहेर चेंडू वळाला आणि त्यामुळे व्हाईट बॉल आलाय. एक धाव निर्णायक आहे कारण डू ऑर डाय सामना आहे दोन्ही संघांसाठी. त्यामुळे एक्स्ट्रा कंट्रोल करावे लागतील तुम्हाला. पुन्हा फुल टॉस बॉल मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला खेळाडू आहे. राजा राठोड चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आपण पाहतोय. अगदी बुलेट थ्रो स्ट्रेट टू साईश मात्रे आणि इथे फक्त एकच रन मिळते. 3 बॉल झालेत प्रणय आणि 3 बॉलवर 3 सिंगल आणि 2 वाईड अशी आतापर्यंतची कहाणी राहिली या ओव्हरची साईश मात्रेच्या. टीमची टोटल 18 आहे. 18 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस समोर टोलवल्या चेंडूला पुन्हा एकदा राजा राठोड यांच्याकडे बॉल जात असताना आणि पुन्हा एकदा एक सिंगल. वाईटचा अपवाद वगळला साईश मात्रेच्या षटकातील तर चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याची. अगदी सिंगलच फक्त धावा काढू दिल्यात. अजिबातच मोठे फटके मारण्यासाठी हावी होऊ दिलं नाहीये दोन्ही फलंदाजांना आणि नक्कीच चांगला शेवट तो करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ त्याच्या या स्पेलमध्ये शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. सूरज पाटील 6 बॉल 14 वर खेळतात. जीवित मात्रे 4 बॉल 3 वर खेळतात. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे मात्र तितकी ताकद नव्हती. हळूवार पद्धतीने दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेगचा फिल्डर घेत असताना अगदी टुवर्ड्स मिड विकेट. इथेही फक्त सिंगल मिळते. पहिल्या षटकामध्ये विवेक शेलारच्या तब्बल 13 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही पहिला ब्रेक थ्रू मिळाला नाहीये स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासे टीमला. कल्पेशजी पाटील भावेजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू शरीरापासून आणि त्याला फक्त दिशा दिली ती पॉइंटला. 1 रन मिळाली. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे सूरज पाटीलकडे. पुन्हा स्ट्राईक राईट. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाले आणि ग्रीष्म 11 मोठी जुई संघ 21 धावा बिनबाद. राधा एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेटच्या खरं तर इतिहासामध्ये किंबहुना नव्या अध्यायाला सुरुवात झाली. एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. दीपक शेठ पाटील त्याचबरोबर संतोष शेठ पाटील सुनील शेठ मडवी याच्या माध्यमातून उरण आणि पनवेल या 2 तालुक्यातील क्रिकेटला एकत्र आणण्याचा प्रयत्न. खरं तर या स्पर्धेतनं काय होतं विपुल सर की जे आयकॉन खेळाडू असतात किंबहुना जे ग्रामीणचे वारंवार चमकणारे खेळाडू असतात त्यांच्याबरोबर मैदान शेअर करणं त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सेशन करणं हे मात्र ग्रामीणच्या खेळाडूंसाठी कुठेतरी फायद्याचं ठरत असतं. त्यांचा अनुभव ते जे शेअर करतात त्यामध्ये नक्कीच फायदा मिळत असतो. आपलं क्रिकेट अजून कसं डेव्हलप होईल त्यासाठी. आणि आता मात्र रघु परदेशी
भिंगारे गावचा खरं तर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व दाखवणारा खरं तर गोलंदाज. पहिलाच बॉल पहा, भन्नाट लाईन पाहायला मिळते, परफेक्ट यॉर्कर लाईनची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये खरं तर पहिलं षटक जेव्हा आले होते टाकलं रघु परदेशी वैयक्तिक, तेव्हा एक रन देऊन एक विकेट काढली होती आणि समोरच्या टीमवर दबाव वाढवला होता. आणि इथे देखील आपण पाहतोय सूरज पाटीलच्या विरुद्ध पहिला बॉल डॉट आलाय. सफल झाले थोडेसे, स्वतःही फिरले आणि बॉलला फिरवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय आणि इथे पंच इशारा करतील इट्स अ मॅक्सिमम हिट. येतोय षटकार. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र जबरदस्त पलटवार केलाय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, इथे फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला सलगचा दुसरा, दे धक्का आणि घे छक्का सूरज पाटीलच्या बॅटमधून आलाय. घेवलीवाडा गावाचा खरं तर सितारा, स्टार खेळाडू, ऍज अ कॅप्टन म्हणून ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई संघासाठी या मॅच मध्ये एक चांगली खेळी पेश करत असताना, साकारत असताना रघु परदेशी काय देतील प्रत्युत्तर. वाकू टप्प्याचा बॉल इथे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन करा, पंच सांगतायत व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल आपण पाहतोय रिलीज केला तो रघु परदेशी यांनी आणि निधाव चेंडू अगदी फ्लायस्लिप कडे गेला. पाहिलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, कीपर कडे कोणतीही संधी नव्हती, इतकी लाईन खराब होती. टीमची टोटल 34. हो, यावेळेस बघा स्विंग अँड मेस कम्प्लिटली समोरून चेंडूला फिरवलंय आणि कीपर क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये. आपण साईश मात्रेला पाहतोय विकेट कीपरची भूमिका सध्या पार पाडत असताना. वेग चांगला पाहायला मिळाला मागच्या बॉलवर. इथे थोडासा कमी गतीने स्ट्रेट हिट केलाय. लॉंग ऑफला खेळाडू होते, प्रयत्न अपुरे पडलेत आणि या ओव्हर मध्ये सूरज पाटील यांच्या बॅटमधनं रघु परदेशी यांच्या विरुद्ध तब्बल तिसरा षटकार आलाय. सूरज पाटीलने ओळखलाय महत्वाचा सामना आहे, आता नाही तर परत नाही. फुल टॉस, फिल्डर आहे, त्याला मात्र इथे पुन्हा एकदा बीट करून बॉल चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतो या ओव्हर मध्ये तब्बल 4 गगनभेदी षटकार ठोकलेत रघु परदेशीच्या विरुद्ध सूरज पाटीलने. या ओव्हर मध्ये रन आल्या 25. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची टोटल पिन बाद तब्बल 46 धावा. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं या संपूर्ण पहिल्या सत्राचं पूर्ण चित्रच पलटून गेलं सूरज पाटीलच्या त्या तडाकेबंद फटकेबाजीने, आणि तेही रघु परदेशी सारख्या अनुभवी खेळाडूच्या विरुद्ध. हेच तर क्रिकेट आहे ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा साईश मात्रेने कमबॅक करून दिलं. 2 ओव्हरमध्ये 21 होत्या, मागच्या ओव्हरमध्ये 25 आल्या, त्यामध्ये तब्बल 4 षटकार. सूरज पाटील 13 बॉल 39 वर पोहोचलाय. जीवित मात्रे 5 बॉल 4, टीमची टोटल 46. आणि आता पियुष ठाकूर बॉलिंग मार्कवर. केगावचा खेळाडू, मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी धुरा त्याच्यावर दिली होती संघाने. 5 षटकं, त्यामुळे 5 गोलंदाज स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आता
येस, फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टेप बॉलचं षटक आपल्याला आता पाहायला मिळतंय, कारण 3 ते 4 या 2 पैकी तुम्हाला एक षटक टेप बॉलचं टाकायचं आहे. त्यामुळे सध्या ही जबाबदारी पियुष ठाकूरवर दिली. पहिल्या बॉलवर सिंगल आली. हो, यावेळेस बघा थोडासा खाली राहील हा बॉल टप्पा पडल्यानंतर. टेप बॉलचं षटक सुरू असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. थोडासा शफल झाला होता. आपण पाहिलं सूरज अगोदरच लेग स्टंप वरून बरेच दूर गेले होते आणि बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंप पासून दूर ठेवला. त्यामुळे ते कनेक्शन जे व्हायला हवं होतं ते काही झालं नाहीये. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया पियुष ठाकूरची पहिल्या 2 बॉलवर तरी. हो, परफेक्ट ब्लॉक होलचा बॉल. जागेवरून फक्त टॅप केलं या बॉलला सूरज पाटील यांनी. अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पियुष ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टेप बॉलचं षटक कसं असावं तर असं असावं असं त्याने आता सिद्ध केले पहिल्या 3 बॉलवर तरी. त्यामुळे आता पुढच्या 3 बॉलवर काय असेल, इथून पुढली कहाणी. आता जीवित म्हात्रे आला, हार्ड हिटर बॅटर आहे. 48 झालाय स्कोर, 48. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, रनआउटची संधी आहे. ओ, डायरेक्ट हिट. आता गोलंदाज सांगतोय की बॉलिंग एंडला जास्त चान्स होते. स्ट्रायकिंग एंडवर थ्रो केला आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज योग्य मोमेंटला पोहोचले पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आणि इथेही सिंगल मिळते. जीवित मात्र आपण आतापर्यंत त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं प्रणय, तर फक्त सिंगल मध्ये त्याने डील केले. 6 धावा त्याने काढल्यात, 6ही धावा सिंगलच्या मदतीने. मोठ्या फटक्यापासून तो मात्र वंचित राहिला, कारण सूरज पाटीलने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 40 वर तो खेळतोय आणि त्यामध्ये अजून एका षटकाराची पडेल भर. घणाघाती प्रहार आणि बॉल सीमा पार. येतोय षटकार अजून एक. चला, टेप बॉल मैदानामध्ये द्यायचं. व्हॉलेंटियर्स. चेंडू घाळ झालाय, त्यामुळे टेप बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुरवायचा आहे. 46 वर खेळतोय सूरज पाटील. आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्रिमूर्ती यांच्याकडनं 3006 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्धशतक लगावलं कोणत्या खेळाडूने तर, आणि पहिलं अर्धशतक होईल का? हो, 46 झाल्या होत्या आणि हा बॉल मात्र आपण पाहतो आला. डॉट 4 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय आणि ग्रीष्मा 11 ACC मोठे जोई बिनबाद तब्बल 55 या धावसंख्येवर. सूरज पाटील तब्बल 46 वर खेळतोय आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक शेट पाटील, संतोष शेट पाटील आणि सुनील शेट मडवी यांच्या वतीने जर अर्धशतक लगावलं कोणत्याही खेळाडूने तर 3006 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आता सूरज पाटील कदाचित ते पारितोषिक या स्पर्धेमध्ये प्राप्त करू शकतो, कारण फक्त 4 धावा तो दूर आहे पहिल्या अर्धशतकापासून. इथे जिंकणारा संघ पुढचा सामना रॉकस्टार आवरेच्या विरुद्ध खेळणार आहे, कारण सलग 2 सामने जिंकणारा संघ आपण पाहिलं तर जीएस घरत ओळे भंगारपडा ठरला. त्यामुळे ते सरळ आता 6व्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. निखिल गोवारी सध्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर डेथ ओव्हर मध्ये आला. समोर जीवित मात्र मॅन फ्रॉम मोळेखंड. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, घणाघाती प्रहार. बॉल चला लांब लचक, सीमा रेषावर. पहिल्या बॉलवर आलाय षटकार.
आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं असेल तर जीवित मात्र 1 ते 2 पावलं पुढे आले. पाहिलं चेंडू कशा पद्धतीने येतोय बॅटवर आणि त्यानंतर पूर्ण ताकद लावली. ताकदीने मारला आणि 6 धावा प्राप्त केल्यात. कारण सामना अतिशय निर्णायक आहे. डू ऑर डाय. जिंकेल तर पुढे जाईल. त्यामुळे अशा खेळी निर्णायक आहेत. कमी गतीचा बॉल फटका हलकासा फोर्सलाय. खेळाडूपासून दूर राहिलाय. सिंगललाच प्राधान्य दिलंय. सूरज पाटील स्ट्राईक वर येतोय. 46 वर खेळतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. 62चा आपण पाहतोय पल्ला गाठलाय. ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई टीमने. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. अर्धशतक पहिलं नोंदवलं जाईल का? तब्बल 3006 रुपयाचा कॅश प्राइस त्रिमूर्तीकडून आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक ते पटकावलं जाईल का? यावेळेस बघा यॉर्कर लाईनचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थ्रो यायला थोडा उशीर झालाय आणि 2 धावा इथे कंप्लीट. सूरज पाटील 48 वर. टीमची टोटल 64च्या घरात. 64 विदाउट लॉस. प्रणय मला वाटतं हायएस्ट पार्टनरशिप देखील आहे या उरण पनवेल प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वातील आतापर्यंतची. सिक्स्टी फोर विदाउट लॉस. 48 वर सूरज पाटील. 3 बॉल अंतिमचे पहिल्या सत्रातील. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन कट करायचं होतं. प्रयत्न असफल. विकेट किपरचा वेध घेतोय बॉल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना निखिल गोवारी पहिल्या 3 बॉलवर 9 आल्या. चौथा बॉल डॉट आलाय. हो बघा टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली. बॅटच्या वरतून किपरकडे निघून गेला बॉल. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना निखिल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो इथे मात्र दिशा काय सांगते? पंच सांगतात वाईट बॉल आहे. लाईन खराब आहे. पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव मिळत असताना टीमची टोटल पुढे सरकते. 65 या आकड्यावर 65. या क्रीडांगणावर प्रणय चेसिंग थोडं कठीणच आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं गेल्या 7 रात्रीचा आपला देखील अनुभव असेल. त्यामुळे या धावा आता कुठेतरी जड वाटत असतील. स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जासे टीमला मात्र अशक्य नाहीयेत. क्रिकेट आहे. हो बॉल फिरलाय आणि बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जोरदार टाळ्या. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 च पहिलं अर्धशतक ऑन स्क्रीन. सूरज पाटील बॅट उंच कर आणि अभिवादन स्वीकार सर्व रसिक प्रेक्षकांचा. आणि तब्बल 3006 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल या मॅच नंतर. दीपक शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, संतोष शेठ मडवी यांच्याकडनं 3006 आणि सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील त्रिमूर्ती यांच्याकडनं 3006 रुपये आणि आतिश शेठ गावण यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल या अर्धशतकासाठी. हो शेवटचा बॉल आपण पाहतोय. आलाय तो डॉट आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतोय 69 आणि 70 रनचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई या टीम समोर. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. आवाजामध्ये बदल होईल. संयम गरज सर यांना आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये.
खायचं बाकी तुम्ही खायचं बाकी सर्रा खायचं बाकी महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची लोकधारा, लावणी आणि सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकता सर्वाधिक एक मोठी स्पर्धा येणाऱ्या खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीग रब्बर बॉल टुर्नामेंटचं दुसरं सीझन. लेट नितीन नाईक अँड श्रेया स्पोर्ट प्रेझेंट रायगड प्रीमियर लीग दुसरं सीझन रबर बॉलची स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स पनवेल यांच्या माध्यमातून रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि जर ऑर्गनायझर पाहिलं तर विशालजी जितेकर, आकाश तारेकर, तेजस म्हात्रे आणि संदेश पाटील या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी तुम्हाला एक बाईक दिली जाईल. आणि प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ मध्ये देखील बाईक, 4 बाईक रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं दुसरं सीझन क्रीडांगण देखील पाहायला मिळणार आहे. पण त्यासोबत लेट नितीन नाईक अँड श्रेया स्पोर्ट प्रेझेंट रायगड प्रीमियर लीग दुसरे सीझन एक भव्य दिवस स्पर्धा आदर्श स्पोर्ट पनवेल यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. सन्माननीय आदरणीय तेजाब शेठ मस्के साहेबांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज या लावणीसाठी आलंय आणि त्यांचं इथं आगमन देखील पाहायला मिळते. साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील करणार आहोत. या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय तेजाब शेठ मस्के साहेब, त्यांच्या समेत समीरजी तेलंगे साहेब, नंदूभाऊ पाटील यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. उरण पनवेल प्रीमियर लीग 2 तालुक्यांना एकत्र आणले आणि भारतातील दिग्गज आयकॉन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. अतिशय गावड साहेबांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइजेस जे सूरजने अर्धशतक लगावले आणि त्यासोबत दीपक शेठ पाटील, राधेंड पायदेस यांच्या वतीनं 3006 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येणार आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण लक्ष वेधूया. दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात, जिथे एक एक सामना पराभूत झाल्यानंतर एकमेकांच्या विरोधात खेळतायत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. आय थिंक प्रीतम बारी येताना पाहायला मिळतात. प्रीतम बारी पहिला बॉल त्यांनी हाताळलाय. टार्गेट येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये तब्बल 70 धावांचं पूर्ण करावं लागणार आहे. स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासे आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुयशी लढत पाहायला मिळते. अटीतटीची लढत, डू ऑर डाय मॅच. आणि स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासी संघानं हा सामना जिंकला तर कल्पेश शेठ पाटील आणि भावेश शेठ घरत साहेबांच्या वतीनं या संघाला 5000चे कॅश प्राइज हे देण्यात येईल. हा सामना जर जिंकला तर कल्पेश शेठ पाटील जासी आणि भावेश शेठ घरत जासी यांच्या वतीनं 5000 रुपये. फार मोठी लढत आहे. सध्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतात, फिल्डर डाऊन दी बॉल, कर्णधार साईश मात्र भोपलाही फोडू शकला नाहीये. पहिल्याच बॉलवरती झेलबाद. झाला. विवेक शेलार त्याच्या सोबतीला साईश दाखल होताना पाहायला मिळाला. 30 बॉल मध्ये 70 बनवायचे आहेत. आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठी चेस म्हणूया. आणि जर ती पूर्ण करायची असेल तर या मॅच मध्ये विवेक शेलार ऍज अ आयकॉन त्यांची भूमिका फार मोठी राहणार आहे. परंतु प्रीतम बारी यांचं कौतुक करूया. पहिला बॉल एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेत त्यांनी सांगितलं आली रे आली, आता प्रीतमची बारी आली. दुसऱ्या बॉलवरती विकेट. प्रीतम बारी यांना आपण पाहता. स्पर्धेमध्ये 305 षटकार लागले, 318 चौकार आतापर्यंत नोंदवण्यात आलेत.
अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून नुकताच सूरज पाटील यांना अर्धशतक झळकावलं. कमालीची फटकेबाजी करताना तो पाहायला मिळाला. नवीन खेळाडू चेतन पाटील दाखल होताना पाहायला मिळतात. इनअप नंबर 3 तिसरा बॉल प्रीतम बारी यांचा तिसऱ्या क्रमांकावरती चेतन दाखल झालेत. ओ इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला. मिड ऑफला खेळाडू तैनात द्या. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, फक्त एक सिंगल. एक धावेनं फरक पडणार नाही. ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जी संघाला त्यांना ठाऊक आहे ते प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट 70 काढायचं आहे आणि प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता बाउंड्री स्ट्रोक शोधावे लागणार आहेत. विवेक शेलार यांना आपण पाहत्या. प्रिन्स या नावाने ते ओळखले जातात आणि सध्या बॅटिंग करतायत. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढल्या बॉलला. डिपेंड विकेटचा खेळाडू पोहोचलेत बॉल पर्यंत. तत्पूर्वी अवघे एकच धाव मिळेल. एक धाव. प्रीतम बारी यांचे कौतुक करूया. निरंतरता, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी प्रीतम बारी करताना पाहायला मिळतात. आणि हा महत्वाचा सामना आहे. इथे जिंकाल तर पुढची मॅच तुम्हाला खेळता येईल. इथून जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. प्रीतम बारी यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वारंवार क्रॉस बॅटने खेळतात. बरेचसे खेळाडू जे शॉर्ट सिलेक्शन आधीच ठरवून ठेवतात की इथे फटका मला खेळायचा आहे, पण तो प्रीतम बारी यांच्या बॉलिंगचं कौतुक करूया. चांगल्या टप्प्यावरती त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉलचं प्रमाण वाढलंय. रिक्वायर्ड रन रेट 16च्या पुढे चाललाय. हे विसरून चालणार नाहीये. अस्मित आणि अनंत स्ट्रायकर जासई संघाला प्रति ओव्हर आता 16 पेक्षा अधिक धावा तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. 5 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा. 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलाय प्रीतम बारी यांचा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. आता दिशा भरकटली. लेग स्टंपच्या बाहेर चालल्या. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहते हा बॉल थोडासा लाईन पासून भरकटताना पाहायला मिळाला. प्रीतम चांगले ऍक्शन, चांगला रिदम, आय बॉटम ऍक्शन, तेच तर्रार बॉलिंग करतायत. मागचा बॉल वाईड आल्या. 4-1 शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे धावांपासून वंचित ठेवले प्रतिस्पर्धी संघानं. आणखीन एक यॉर्कर बॉल. चांगली बॉलिंग. डायरेक्ट हिट. इथे चान्स. डायरेक्ट हिट निशाणा साधलाय. रिफर करण्यात आला तिसऱ्या पंचांकडे. थोडासा उत्साहितच पाहायला मिळाला. खेळाडू कक्ष अगदी फिल्डिंग करणारा संघ. पण तो निर्णयाची प्रतीक्षा करूया. का विवेक शेलार पोहोचलेत का की मागे राहिलेत, काय निर्णय येईल या बॉलवरती. फार चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया. डायरेक्ट हिट. अक्षरशः त्या अँगलने एकच स्टंप दिसत असावा, पण तो थेट टिपलाय. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये निर्णयाची अगदी परीक्षा आपण पाहताय. डायरेक्ट हिट, चांगला थ्रो, रिले थ्रो म्हणूया. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग करणारी टीम ग्रीष्मा 11 एसएससी मोठी जुई संघ. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फायनली डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. सध्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता या बॉलवरती घडलं का. चांगला बॉल पडला. तिकडे अंपायरच्या जवळच खेळाडू उभे होते. त्यांचा निशाणा थेट लागला स्टंपला, परंतु त्याच्या अगोदरच पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. लाईन ओलांडली आणि ही एक धाव आपण ग्राह्य धरूया आता. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा येणारे. 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 65 धावेची आणखीन आवश्यकता. 24 बॉल 65चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत विघ्नेश पाटील. षटक क्रमांक 2 मुरबीचे गोलंदाज आहेत. मगाशी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ते आले. कॅच तिथे ड्रॉप झाला. अन्यथा मुरबीचा आणखीन एक गोलंदाज, आय थिंक 2 मुरबी गावचे गोलंदाज विकेट हॅट्रिक घेताना पाहायला मिळाले. संकेत पाटील मुरबी, प्रतीक पाटील मुरबीचे खेळाडू. आणि त्या लिस्टमध्ये कदाचित विघ्नेश पाटील हे नाव ऍड झालं असतं जर तो कॅच पकडला असता. पण इथे पारडं सध्या जडच आहे. ग्रीष्मा 11 एसएससी मोठी जी टीम. मयूर शेठ पाटील यांचा संघ, अतिश शेठ गावड यांचा हा संघ. आज सूरज पाटीलनं खुश केलं दुसऱ्या मॅच मध्ये. 50 धावा त्याच्या बॅट मधून झलकताना पाहायला मिळाल्या. आज आयकॉन प्रीतम बारी, धाकटी डहाणूचे खेळाडू ज्यांची बॉलिंग चांगली चर्चेची राहिली. आणि सध्या विघ्नेश पाटील. चला स्पीड अप द्या. वारंवार त्याच सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतो. 5:08 स्पर्धा सुरू करण्यात आली. सध्या रात्रीचे 11:15 वाजलेत. 10:46
5.5 तासाहून अधिक वेळ लागला 3 मॅच पूर्ण होण्यासाठी. 5 वरती एक खेळाडू बाद. स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई टीमची ही सुरुवात. 24 ला 65 काढायच्यात. पुढचा बॉल. विघ्नेश पाटीलचा बॉल. तिकडे जोरदार अपील स्टंपच्या मागून उत्साहित होते खेळाडू. आत्मविश्वास कमी राहिला. अंपायरचा बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू करण्यात आल्या. चला वाईट साठी रिव्ह्यू करण्यात आल्या, पण तिसऱ्या पंचांच्याकडे जाऊया. तिसरे पंच जोडले जातील. सध्या 5 वरती एक खेळाडू बाद झाला. विवेक शेलार, चेतन पाटील हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आणि तो सध्या रिफर करण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फार मोठं योगदान प्राप्त झालं, यंग डायनामिक बिझनेसमॅन सन्माननीय विजय शेठ खारकर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळणाऱ्या विजय शेठ खारकर साहेबांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला पंचांचा निर्णय पोहोचलाय आणि पंचांनी निर्णय सांगितला फेअर बॉल. चांगल्या लाईन वरती बॉल आलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय लवकरात लवकर. या वेळेचा बॉल. हा बॉल थोडासा बाहेर चाललाय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. थोडस जीवितला पुढे जाण्यास भाग पडले. या बॉलनं बाहेर निघाला बॉल. चांगली बॉलिंग करतायत विघ्नेश. त्यांचा टप्पा चांगला चर्चेचा राहिला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगोदरचा सामना त्यांनी अवघ्या 2 धावांनी पराभूत केला ग्रीष्मा 11 मोठी जुई संघ. आणि याच दरम्यान उरणचा छोटा टायगर 0609 धनुष शेठ मडवी यांचं देखील आगमन. त्यांच्या समेत संजयजी ठाकूर यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील स्वागत आहे. कोदून काढल्या बॉलला ड्राईव्ह केलाय. गॅप मिळालाय मोठा. बॉल निघालाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रॅकिंग ड्राईव्ह. 4 रन. पाठवल्या. 10ला 1 विकेट. असे फटके मारावे लागतील. शफल झाले. जागा बनवली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले खेळण्यासाठी. परंतु बॅटच्या मेरिट बॉलच्या मेरिट पर्यंत आता बॅट्समन पोहोचले नाहीयेत. बॉल आलाय डॉट. एक डॉट बॉल पराभवाच्या दिशेने तुम्हाला जाण्यास भाग पाडणार आहे. सध्या कॅल्क्युलेशन पाहू शकता स्क्रीनवरती. 22 बॉल. रिक्वायर्ड रन रेट 16च्या पुढे गेल्या. 16.5 वरती पोहोचला. 60 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 22 बॉल मध्ये 60 धावा. टार्गेट 70चे. आज स्मितांना अनंत स्ट्रायकर संघाचे कर्णधार साईश यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. तशी बॅटिंग आज ते करू शकले नाहीयेत. फुल टॉस बॉल. लॉंग ऑनला मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्त काही नाही. फक्त सिंगल. एक धावेनं ग्रीष्मा 11 मोठी जुईला फरक तेवढा पडणार नाहीये. कारण 70 त्यांनी काढल्या सुरुवातीला आणि त्या धावा सध्या चॅलेंज ठरल्यात स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई संघासमोर. चांगली बॉलिंग करतायत विघ्नेश पाटील. मोरबी गावचे आहेत. लोकसंख्येने पनवेल तालुका उरण तालुका प्रचंड मोठ्या. मुंबईचं महाद्वारच म्हणूया आपण. उरणमध्ये JNPT पोर्ट फार मोठं आणि प्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं. अनेक उद्योगधंदे उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. इथे बॉल चांगला पडलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. उरण आणि पनवेल या 2 तालुक्याने एकत्रित केले त्याबद्दल आपण वारंवार उल्लेख करतो. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब. साऱ्यांचीच मेहनत आणि त्याचबरोबर त्यांची संकल्पना साऱ्यांनाच भारावणारी राहिले. आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि स्पर्धेचा बोलबाला 11 लाखाहून अधिक प्रेक्षक जोडले गेले स्पर्धेमध्ये. त्या साऱ्याच प्रेक्षकांचं आम्ही विशेष स्वागत करतो. मिस टायमिंग या फटका फसलाय. थोडासा दूर राहिला खेळाडूपासून. त्यामुळे मिळेल फक्त एकच धाव. एक धावेला प्राधान्य दिले या ओव्हरमध्ये. पाहता पाहता 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. अवघ्या 12 धावा.
संपलाय. टेप बॉलचा इशारा देत असताना अंपायर स्विंग बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आल्या. टेनिस बॉल वरतीच रन्स आल्या नाहीयेत, परंतु आता स्विंग बॉलचा वापर करण्यात आलाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 70 धावा बनवण्याच्या आहेत अगदी 5 ओव्हर मध्ये. सुरुवात हवी तशी झालीच नाहीये स्मिथ त्यानंतर स्ट्रायकर्स टीमची. सध्या पण विवेक शेलार यांना स्क्रीनवरती पाहत्या. विपुलजी यांनी उल्लेख केला नेट प्रॅक्टिस मध्ये अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ज्यांनी प्रॅक्टिस दिली. त्याचबरोबर भारताचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली यांच्या समवेत देखील नेट प्रॅक्टिस मध्ये विवेक शेलार यांना आपण पाहिलं. आणि नामांकित खेळाडू आहेत सातत्यानं रायगड ठाणा या स्पर्धेमध्ये त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विवेक शेलार यांची भूमिका ही उत्तमरित्या पाहायला मिळते. परंतु सध्या पाठलाग कठीण बनलाय. 18 ला 58ची आवश्यकता. 18 बॉल 58 धावा. बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल झालेत रोहन घरत बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. नाभागावचे खेळाडू आहेत. चला याच्यानंतर पुढचा संघ तयारीत राहा. आतापर्यंत 2 विजय प्राप्त करणारा संघ राहिलाय जीएस घरत ओवळे बंगारपाडा. अजित मुंगाजी कर्णधार ज्यांनी 2 सामने जिंकलेत. परंतु याच्यानंतर जो संघ या मॅच मध्ये जिंकणार आहे तो रॉकस्टार आवरे अर्थातच अनिकेत मोकलच्या संघाला फाईट करेल. त्यामुळे अनिकेत मोकल आपला संघ देखील आपण सज्ज करा. त्याच्यानंतर लगेच चला वारंवार याच सूचना आम्ही दिल्या. फिल्डिंग लावत असतानाच 5 मिनिटाचा वेळ पुन्हा एकदा निघून गेला. ज्या मिनिटामध्ये षटक अगदी पूर्ण होणं गरजेचं होतं. स्पीड द्या थोडंसं सामन्याला. 12 ला 1 विकेट 12 बॉल मध्ये फक्त 12 काढल्यात. 18 बॉल मध्ये 58ची आवश्यकता. सोडलाय बॉल. टेप बॉलचा वापर करण्यात आला आणि पहिलाच व्हाईट बॉल. आतापर्यंत 2च गोलंदाज ज्यांचा आपण मगाशी देखील उल्लेख केला ज्यांनी एकही व्हाईट बॉल टेप बॉल न फेकला नाहीये. त्यासाठी तुमची निरंतरता तुमचा सराव तुमची प्रॅक्टिस फार महत्वाची असते. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आपला रोजचा सराव आपल्याला एक चांगला खेळाडू घडवतो. परंतु या मॅच मध्ये टेप बॉल किती धावा रोहन खर्च करतील. ओ जागेवरून फटका खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक पॉइंट टू फिल्डर पोहोचलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. फलंदाज बाद. प्रवीण वाघमारे यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आलंय. 17 बॉल 57 धावेची आवश्यकता. मॅच कठीण बनले. प्रेक्षक थोडेसे कंठाळलेत. कधी मोठे फटके येतील याची ते प्रतीक्षा करतायत. प्रेक्षकांना मोठे फटके आणि रंगतदार सामना पाहायला मजा येतो. परंतु सध्या परिस्थिती विपरीत आहे. 17 बॉल मध्ये 57 राहिल्यात. काय एखादा चमत्कार प्रवीण करतील का रोहनच्या विरोधात. ओ ते सोपं नाहीये. वेगाने निघाला बॉल परंतु दिशा पाहूया. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन्स. आणखीन एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावांचं प्रमाण टेप बॉल वरती जास्त प्रमाणात राहिलंय. आवश्यकता बॉल पकडण्याची शैली रोहन यांची गोलंदाजीची ऍक्शन ग्रामीण स्तरावरती रोहन यांची चर्चा नेहमीच पाहायला मिळाले नावा टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु सध्या उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये ते खेळतायत. ओ यावेळीचा बॉल पुन्हा एकदा बाहेर चाललाय. अंपायरचा इशारा. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. वारंवार व्हाईट बॉलचं प्रमाण वाढतानाच पाहायला मिळालंय. सध्या एक्स्ट्रा धावांची मदत स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जास्तही संघाला प्राप्त होते. सात बॉल मध्ये फक्त चेतन यांनी 7च धावा काढल्यात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. मंचावरती अनेक मान्यवरांचं आगमन आपण पाहत्या. डॉट बॉल पाहायला मिळाला. सध्या एकतर्फी मॅच आपण पाहत्या. मुख्य खेळाडू बाद झालेत आणि दबाव वाढलाय आता या मॅच मध्ये. तेवढा रस राहिला नाहीये. परंतु
मॅच बनू शकते. 16 बॉल 55. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु सध्या डॉट बॉल आता 15ला 55 राहिल्यात. 15 चेंडू 55ची आवश्यकता. 2 बाद 15. षट क्रमांक 3 सुरू आहे. टेप बॉलचा वापर करण्यात आला आणि इथे चांगल्या जोखमीचं काम स्वीकारलं आणि धावांना पुन्हा एकदा ब्रेक लावण्यामध्ये यशस्वी राहिलेत. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 54 धावेची आवश्यकता 15 बॉलमध्ये. थोडासा कठीण प्रवास पाहायला मिळतो. पंधरा बॉल 54 धावेची आवश्यकता. सध्या 2 सामने जिंकणारा अजित मुंगाजीचा संघ आपण पाहिलाय आजच्या दिवसामध्ये. यावेळी 6 बॉल आणखीन एक व्हाईट बॉल. वेल वाढवणारा आणि लांबलचक षटक सध्या आपण पाहतोय. रोहन घरत यांचं 5वा व्हाईट बॉल. 8 व्हाईट बॉलचा विक्रम राहिला या स्पर्धेमध्ये टेप बॉलनं. पण इथे 5 व्हाईट बॉल. मगाशी देखील 7 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. त्यामुळे टेप बॉलची लाईन तुम्हाला परफेक्ट पकडावी लागते. टाकावा लागतो लाईन वरती बॉल आणि तो जास्त स्विंग होतो. स्विंग बॉल आहे. आडव्या बॅटनं मारल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघाला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या ठिकाणी देखील मिळणाऱ्या. एका धावेने धाव फलकावरती 18 धावा लागताना पाहायला मिळतात. 18 धावा 2.4 बॉलचा खेळ संपला. 5 षटकांची मॅच. चला अपेक्षा करूया की पुढचा सामना एक चांगल्या स्थितीचा प्रेक्षकांना पाहता येईल. रॉकस्टार आवरे टीम. चला तयारीत राहा. अनिकेत मोकल कॅप्टन आपण या. यावेळीचा बॉल आणखीन एक सोडल्यात. चला 6 व्हाईट बॉल पूर्ण झालेत. 6वा व्हाईट बॉल रोहन घरत यांच्या षटकातला. सध्या त्यांना देखील प्रश्न पडलाय की बॉल टाकायचा कुठे, कारण जास्त प्रमाणात टर्न होत आहेत. बॉल बाहेर वळतायत. प्रवीण वाघमारे आणि त्याच्या सोबतीला चेतन पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. 14ला 51ची आवश्यकता असणारा हा सामना आपण पाहतोय. 14 बॉल 51 धावा. आडव्या बॅटनं मारलाय. हा फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आणि याच दरम्यान सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. माजी सरपंच ग्रुप रंबाच्या चिर्लेचे माजी सरपंच साहेब राहिलेत आणि या संपूर्ण पंचकृषीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथं आगमन होतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 47 धावेचं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी कठीण सामना. दांडी गोल 3 स्टंपच्या मधोमध सापडल्या. क्लीन बोल्ड केले फलंदाजाला. धक्का लागलाय 3रा. चेतन पाटील बॅक टू द गाउट. टीम ग्रीष्मा 11 एसएससी मोठीजी टीमचे कॅप्टन सूरज पाटील. चला क्षेत्ररक्षण आपण लावूया आणि समीकरण 12 बॉल 47 धावेचं समीकरण. आतापर्यंत प्रत्येक सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना पाहायला मिळाला. पण इथे प्रवास फार कठीण बनलाय. आता प्रति ओव्हर 23.50. जवळजवळ प्रति ओव्हर 24च काढायचे आहेत. 2 ओव्हरमध्ये 47 धावेची आवश्यकता. आज बॅटिंग मध्ये प्रभावित खेळ करताना पाहायला मिळाले सूरज पाटील. आणि तब्बल 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. 50 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू पाहायला मिळाला सूरज पाटील. इथे इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला. चला बॅट्समन सज्जन मोकल दाखल झालेत आणि प्रवीण वाघमारे. प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपट्याचा गोलंदाज. 12 बॉल 47 ची आवश्यकता.
जाता जाता किती धावा, कशा पद्धतीची बॅटिंग राहील का या मॅच मध्ये अद्यापही चांगल्या बॅटिंगने पुढे जाऊ शकतोय का? इथे फटका चांगला आला एक्स्ट्रा कव्हरला सूरज पाटील कम्मालीचा सेल टिपलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पर्यंत नजर ठेवली आणि लास्ट मोमेंटला अटेम्प्ट केलाय कॅच. फलंदाज प्रवीण वाघमारेचा खेळ संपला. शेवटचे 11 बॉल 47 धावेची आवश्यकता. प्रणय यांना पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 47 धावा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल प्राप्त झाले. एक धाव मिळेल. एक तर्फे मॅच. त्यामुळे असे सामने म्हटल्यानंतर प्रेक्षक नेहमी म्हणतायत की शेवटपर्यंत सामना आला तर मजा येते मॅच पाहायला. 70 धावा काढायच्या होत्या परंतु सुरुवात हवी तशी झाली नाहीये. पॉवर प्ले मध्ये रन्सच आल्या नव्हत्या. कदाचित 12 बॉल मध्ये 30-32 काढल्या असतात तर पाठलाग बनला असता. परंतु आता 10 ला 46 अर्ध्या खेळपट्टीवरती आपडला बॉल आणि ते आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू 46 धावा. चला रॉकस्टार आवरे टीमचे कॅप्टन अनिकेत मोकल आपण दाखल व्हा आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या सोबतीला फाईट करेल. मॅच क्रमांक 5 अजित मुंगाजी यांचा संघ शेवटची मॅच खेळणाऱ्या. खाली राहिला बॉल आणखीन एक डॉट बॉल. हेच घडताना पाहायला मिळालं. गोलंदाज विकेट किपरचा खेळ चांगलाच रंगला या मॅच मध्ये. बरेचसे डॉट बॉल पाहायला मिळाले. समीकरण 8 बॉल 46 धावेची आवश्यकता. 8 चेंडू आणि तब्बल राहिल्यात 46 धावा. कदाचित हा मोठा पराभव स्वीकारावा लागणार आहे आता. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न लेटकट केल्या. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या बॉलवरती सज्जन मोकल यांना मिळणाऱ्या. 7 चेंडू 45 धावेची आवश्यकता. उरण आणि पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेची साऱ्यांनाच आतुरता होती. फायनली ती स्पर्धा आपण मे महिन्यामध्ये पाहत आहे. फार मोठा ऑप्शन सोला रंगला गेला. 2 तालुक्यातील खेळाडू प्रचंड मोठ्या संख्येनं फॉर्म भरताना देखील पाहायला मिळाले आणि तो ऑप्शन सोला फार चर्चेचा राहिला. आणि उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. 9 दिवसांचा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा राजेशाही थाटच पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरला 4 व्हीलर बाईक मिळणाऱ्या आणि उद्या खास करून गौतमी पाटील यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. विविध कॉमेंटेटर जोडले गेले. पंचांची चांगली भूमिका आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सची पारदर्शकता पाहायला मिळाली. राहिला मॅच मधली फॉर्मॅलिटी, मॅच मधली औपचारिकता फक्त पूर्ण करूया कारण आता रिझल्ट फार कठीण आहे. स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जास्ती संघासाठी. सूरज पाटील देताना पाहायला मिळत आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. पहिला खेळाडू ठरलाय सूरज पाटील. वाघिवलीवाड्याचा खेळाडू या ज्यांच्या बॅटमधून 50 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिला बॉल सूरज यांचा. लेटकट करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. प्रयत्न त्यांचा राहिला परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. गतीचा बॉल खोलात टाकल्या. ऑन साइडला लॉंगॉनला चालल्या. एकच धाव मिळेल. ग्रीष्म 11 एसएससी मोठी जुई संघ पहिला सामना तो देखील चित्त थरारक ते खेळले. अगदी 2 धावेच्या अंतराने तो सामना त्यांना गमवावा लागला. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये मोठा फरक पडणार आहे आता. आडव्या बॅटनं मारलाय सूरज पाटीलच्या विरोधात. बॉल मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. खणखणीत षटकार.
षटकार 3 बॉल 34 धावा. हे समीकरण धावांचं अंतर कमी केल्या षटकारनं 6 धावा मिळाल्या. आणखीन एक आडव्या बॅटनं फिरून मारलाय. आता मागे मारलाय बॉल. फाईन लेग सीमा रेषा पार. उत्तुंग असा लगातारचा दुसरा षटकार. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, पण तू जाता जाता आपली छाप सोडत असताना फलंदाज पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग, लगातार 2 षटकार आलेत. का तिसरा देखील मारतील का? 42 धावा. त्यावेळी ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा खांद्याचा जास्त वापर करताना पाहायला मिळाला सूरज. आणि हा बॉल दिशाहीन, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. धावफलकावरती 43 धावा, 27 धावेचं मार्जिन. धावफलकावरती 43 लागल्यात. आणखीन एक फुल टॉस, लगातारचा तिसरा षटकार. 6-6-6 6चा पाडा सुरूच ठेवला आणि लगातार 3 षटकार मारलेत. चला, बॅट्समनचं नाव अद्याप घालायला नाहीये, पण तू चांगलीच त्यांनी बॅटिंग केली. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळणार नाहीये. बॉल आलाय डॉट. सामना जिंकला ग्रीष्मा 11 ACC. मोठीजी संघानं अभिनंदन. सोनू पाटील यांची बॅटिंग पाहायला मिळाली. करंजाचे सोनू पाटील. हिरवा पिकल्या पानात नख लागत जरा वेचान खुडा
बाबूजी ऐकलं ना. पिकल्या पानाचा पेटकी हिरवा. थोडी झुकून थोडी वाकते. पूर्वा धन्यवाद. आपण सध्या लावणी देखील पाहिलीत. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावण्यवती 16 शृंगाराने नटलेली लावणी गौरीताई जाधव यांचा आपण लावणी पाहायला मिळाली. आणि आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूयात. मागील सामन्याचा हिरो नो डाऊट वाघिलवाडाचा सितारा, अनेक साऱ्या बाईक ज्यानं जिंकल्यात असा 21 बॉल 52 धाबा, उरण पनवेल प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर आलाय असा केडीएच वाघिलीवाडा संघाचा सूरज पाटील. आणि त्यासाठी 2000चे कॅश प्राइज या अतिश शेठ गाभण यांच्या वतीने आणि दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस यांच्या वतीने 3006 रुपयाचे कॅश प्राइज. या स्पर्धेकरता सचिनदादा नबाले यांच्या वतीनं 5045 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय आणि दर्शनजी पाटील साहेबांच्या वतीनं 5000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तर टॉस साठी देखील या रॉकस्टार आवरे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोठी जुई मयूर शेठ पाटील आणि आतिश शेठ गाभण यांच्या मालकीचा संघ आणि सूरज पाटील आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतोय. 8 दिवस 8 रात्र आम्हाला वाट पाहावी लागली. सूरज अर्धशतक कधी येईल. दीपक शेठ पाटील यांनी अगदी पहिल्या रात्रीपासून 3006 रुपयाचे कॅश प्राइज लावलं होतं आणि पहिला असा खेळाडू आहे ज्या खेळाडूला 3006 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे.
सूरजला पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोठीजी या संघाचा कर्णधार आहे आणि ज्यानं पहिलं अर्धशतक अतिशय गावण यांच्या वतीनं 2000 कॅश प्राइज आणि दीपक शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 3006 त्यांच्या कारचा VIP नंबर 3006 हे कॅश प्राइज सूरज पाटीलला दिलं येतं. तेजाब शेठ मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. टॉस देखील केला जाईल. सन्माननीय आदरणीय तेजाब शेठ मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. दोन्ही यंग कॅप्टन आहेत. दोघांनी देखील बाईक जिंकल्यात आणि आता टॉस जिंकलाय सूरजनं. सूरज अर्धशतक पहिल्यांदा 8 रात्र मला वाट पाहावी लागली. कोणत्या असा खेळाडू मिळत नव्हता ती दीपक शेठ पाटील यांनी लागवलेलं बक्षीस तुला मिळतंय. काय सांगशील एकंदरीत मॅन ऑफ द मॅच बद्दल? खूप चांगलं वाटतंय आणि परफॉर्मन्स पण झाला. अजून खूप चांगलं वाटतंय. टॉस जिंकलास, निर्णय काय असेल आता? बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहे आणि दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देतो. अनिकेत चला आपण तेजाब शेठ मस्के साहेबांचा इथे शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. उरण पनवेल प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते तेजाब शेठ मस्के साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दीपक शेठ पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि तेजाब शेठ मस्के साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ते उपस्थित राहिलेत. अशा आदरणीय तेजाब शेठ मस्के साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांच्या समेत असलेले त्यांचे मित्र वर्ग समीरजी तेलंगे साहेब आणि नंदूभाऊ पाटील यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. समीरजी तेलंगे आणि नंदूभाऊ पाटील या दोघांना आपण विनंती करूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान देखील करतोय. दोन्ही मान्यवरांचा सन्मान केला जाईल. समीरजी तेलंगे आणि नंदूभाऊ पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत. आणि नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळालं, चिर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व प्रभाकरजी पाटील साहेबांना आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. अनेक वर्ष राजकारणाचा वारसा ज्यांनी जपला आणि या संपूर्ण पंचकृषीमधील एक आदर्श सरपंच आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण करतोय. सन्मान्य आदरणीय माजी सरपंच प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान, ज्यांच्या नावानं अनेक वर्ष अरुण स्पोर्ट जांभूळपाडा संघ देखील खेळलाय अशी प्रभाकरजी पाटील साहेब आणि अरुण स्पोर्टचे अध्यक्ष देखील आहेत असे प्रभाकरजी पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करतोय उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळालं तसे सज्जनजी नवाले साहेबांच्या वतीनं 5045 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलं आणि तसेच दर्शनजी पाटील कंठोली साहेबांच्या वतीनं 5000चा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. चला आपण मॅच लगेच चालू करूयात. दोन्ही संघांना एक करायचा जो का आपला निर्णय आहे तो निर्णय घेऊन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. महत्वाची मॅच आहे उरण पनवेल प्रीमियर लीग. तर लगेच संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सूरज जो का आपला निर्णय आहे तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग पर्व पहिलं 2 खरं तर तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि
सुनील शेटमडवी साहेबांच्या माध्यमातून एक आगली बिगली संकल्पना दोन क्रिकेटच्या महासत्तांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून